हा सेमीफायनलचा सामना आपण पाहतो. 2 षटकांचे सामना असेल. टार्गेट कंपल्सरी चेस असेल. शृंगारपूर दोन्ही पंचक्रोशीतील संघ आपल्याला आमने सामने काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळतील. कसबा संघ टॉस जिंकल्याने त्यांनी सांगितलं की चॉईस टू बॅट फर्स्ट आर्मी बॅटिंग करणार. तर आता हा रंगलेला सामना सगळेजण पाहतो. निलेश गोविंद ट्रॅकवरती सज्ज होतो. पाहायचंय पहिले 7 चेंडू कोणत्या पद्धतीने या ठिकाणी फलंदाजाला फेस करेल ते पाहायचंय. तर सामन्याला होती सुरुवात. चला जाऊया क्रिकेटच्या मैदानाकडे. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो तो निलेश. संघाला एक हाय लिटर बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळतो. अखंड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक मोठं नाव ज्याने क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये भल्या गोलंदाजाला घाम फोडला. तो बॅट्समॅन मात्र मैदानामध्ये ऑलराऊंडर हाय लिटर बॅट्समॅन मात्र संघाला आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू इथे मैदानाचं इन्स्पेक्शन करताना आपल्याला पाहायला मिळतात खेळाडू. निलेश संघ फॉलसाठी पहिला चेंडू पाहायचं. कट केला. दिशा दिली चेंडूला. थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. पहिला चेंडूचं स्वागत होते चौकाराने. चेंडूला दिशा दिली. चेंडूला फिरकावून दिला आणि चेंडू गेला गॅप मधून बाउंड्रीच्या बाहेर थर्ड मॅनच्या माध्यमातून. 4 धावांसाठी धावसंख्या झाली 4 या आकड्यावरती. इथे मात्र हा लिटर बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळतात. फक्त जरी पंकप्री तुला उडावं लागेल तर संकट असेल तुला बुडावं लागेल आणि जिंकला असला तर गर्दी तुझ्या सोबत असेल. परंतु संघर्षात मात्र तुला एकटं भिडावं लागेल. परंतु संघर्षात मात्र तुला एकटं भिडावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक होते. सिद्ध गोलंदाज बॅट्समॅन संघापालसाठी संघाच्या बॅट मधून निघाला. शॉर्ट मध्ये चेंडू जातो अलॉंग द कार्पेट. परंतु मिडल सिंगल स्ट्राईक रेटेड होते. धावसंख्या 1 धावसंख्या झाले 5 ही आकड्यावरती. आता स्ट्रायकिंग एरिया सज्ज होतो. कसबा संघाचा बंदर आपल्याला पाहायला मिळतोय. पवन कदम शंभर संघाचा गोलंदाज निलेश चांगली कमबॅक मात्र केलाय. लाईन चांगली आहे. गोलंदाजी लाईन चांगली आहे. सुंदर पद्धतीने गोलंदाजी करतो. आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना इथे अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न होतोय आणि चेंडू मात्र होते. निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदर पद्धतीने ते गोलंदाजी केली. निर्धाव चेंडूचे सांगता होते. बॅट बॉलचा तितकासा काही संपर्क झाला नाही आणि चेंडू गेला तो निर्धाव. धावसंख्या स्थिर धावसंख्या झाले 5 मोठा हा चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे मात्र झेल टिपला जातो. पवन कदमला माघारी परतावं लागतो. फलंदाज बाद दगावच्या आसऱ्याला जातो. पवनच्या माध्यमातून धावसंख्या झाले 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये केबीसीसी कसबा संघाच्या 5 या आकड्यावरती. 2 षटकं मात्र असतील. हा सेमीफायनलचा सामना आहे. आता नेक्स्ट बॅट्समॅन मात्र पंकज मात्र मार्गस्थ होतो. आपल्या फलंदाजी ट्रॅकवर मात्र सज्ज होते. नाव स्ट्रायकिंगला सज्ज आहे. संघफाल स्ट्रायकिंगला आता पंकज पाहायचे किती धावा करू शकतो आपल्या संघासाठी. संघ थोडासा आता अडचणीमध्ये आहे म्हणायला काही हरकत नाही. 1 विकेट्स मात्र पंजाच्या आसऱ्याला जाऊन बसले ते म्हणजे पवनचे. एक सोपा झेल म्हटलं. झेल मात्र या ठिकाणी शॉर्ट फायनलच्या दरम्यान टिपला गेल्याने फलंदाज गेला दगावच्या आसऱ्यानं. थोडंसं कायचा कानमंत्री भेटून आपल्याला पाहायला मिळतं संघपाल या ज्युनियर खेळाडूला. पाहायचं आता उर्वरित काही चेंडू या षटकात बाकी असेल त्या चेंडूमध्ये किती धावा करू शकतो कसबा हा संघ आपल्याला पाहावा लागेल. स्पीडर थोडा फास्ट केला. उर्वरित बरेचसे सामने सुद्धा याच मैदानावर खेळवले जातात. विकेट यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. ऑफ साईडचा चेंडू मात्र लेग साईडला फिरवण्याचा पटवण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा संपर्क झाला नाही आणि चेंडू मात्र निर्धाव जातो. शृंगारपूर संघाचा गोलंदाजाची काय अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाज आपल्या पाहायला मिळतो निलेशची. जर कौतुक करावं तेवढ्या गोलंदाजाचं कमी म्हटलं तरी काही हरकत नाही. विकेट यावेळेस पुन्हा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा होतो निर्धाव चेंडूची सांगता होते. येथे मात्र एका षटकाची सांगता होते. धावसंख्या घेऊन पोहोचली. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या झाली 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 5 या आकड्यावरती फक्त 5 धावा निलेशने खर्च केला शंभरपूर संघाच्या खेळाडूंना. आता वैयक्तिक क्रिकेटनं पहिलं आणि संघासाठी मात्र महत्वपूर्ण दुसरे षटक घेऊन कोण येणार. कॉन्फिडन्स असणं तुमच्याकडे गरजेचं आहे मित्रांनो. क्रिकेट म्हटलं तर आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. खुद को मेहनत में फ्राई करो, हरने के बाद एक बार और ट्राई करो दोस्तों. खुद को मेहनत में फ्राई करो, हरने के बाद एक बार और ट्राई करो. अरे मंजिल आपकी कदम चूम लेगी.
बस आपला कॉन्फिडन्स लेवल थोडा हाय करो. बस आपला कॉन्फिडन्स लेवल थोडा हाय करो. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या झाली केबीसीसी कसबा संघाच्या 5 आकड्यावरती. आता वैयक्तिक कोर्टातलं पहिलं आणि संघासाठी मात्र दुसऱ्या षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते अनिकेत 7 चेंडू या ठिकाणी संघपालला फेस करेल आणि संघपालच्या मनामध्ये एकच निश्चय असेल, प्रत्येक चेंडूला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवायचा. हाच एक निश्चय आणि हाच एक निर्धार मात्र मनामध्ये आता घेऊन मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम कसबा संघाचे संघपाल. कसबा संघाचा आधारस्तंभ म्हटलं तरी काही हरकत नाही. या संघपालने आपल्या संघाला खूप मोठमोठ्या स्पर्धा मात्र जिंकून दिलेल्या आहेत. तो संघपाल मात्र मैदानामध्ये खेळताना पाहिलं. पहिला चेंडू या ठिकाणी दिला भिरकावून शॉर्ट मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जाते लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा बाहेर, चौकार. चेंडूला कनेक्ट केला आणि भिरकावून दिला 4 धावेसाठी. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या झाली होते 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 5 आणि दुसऱ्या षटकातील पहिला चेंडूवर मात्र चेंडूला भिरकावून दिला फाईन लेगच्या दरम्यान आणि चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी धावसंख्या झाली 9 या आकड्यावरती 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये केबीसीसी कसबा संघ. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सजवलं अनिकेत. वैयक्तिक कोर्टातला पहिला आणि संघासाठी मात्र दुसरं महत्वपूर्ण षटक घेऊन संघपालसाठी. संघपालला स्टॉप करणं तितकंच सोपं नाही, परंतु गोलंदाजाला इथे मात्र कमबॅक करायचा असेल तर इथे डॉट चेंडू काढणं गरजेचं आहे. फुल टॉस संघपालच्या बॅट मधून आणखी एक चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय आकाशाला गवस निघालत. हवाई शिल्लकला ताटाबाया करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉस 6 धावा. काय वसूल केलंय. पहिल्या षटकामध्ये 5 धावा, दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 4 धावा, दुसऱ्या चेंडूवर 6 धावा. टोटल धावसंख्या झाल्या त्या 15 या आकड्यावरती. म्हणजे 2 चेंडूमध्ये इथे मात्र संघपालने 10 धावा कुठल्यात. अजूनही मात्र 4 चेंडू या षटकातील बाकी आहे. ते 4 चेंडूमध्ये अगदी माझ्या संघासाठी किती धावा करू शकतो हे मात्र पाहायचं. पुन्हा एकदा दिलाय भिरकावून हुक शॉट सुपर हिट शर्माच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार. चेंडू गेला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्पॉट रो हिट शर्मा स्ट्रोक षटकार. धाव संख्या झाल्या तर 21. 3 चेंडूवर 16 धावा. एका षटकामध्ये फक्त निलेशने 5 धावा दिल्या होत्या 1 गडीच्या मोबदल्यामध्ये आणि आता मात्र झाल्या त्या 21 धावा म्हणजे 16 धावा. 3 चेंडूवर 16 धावा कुठल्या त्या म्हणजे संघपालने. आणि आतापर्यंत या षटकातील 3 चेंडू मला वाटतं बाकी असेल. त्या 3 चेंडूमध्ये मी माझ्या संघासाठी एक महत्वपूर्ण स्कोर मात्र उभा करून देणार हे मात्र नक्कीच. निलेशने मात्र दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजांवर. 1 विकेट सुद्धा मिळवून दिली होती, परंतु संघपालने दाखवून दिले की माझ्या बॅटमधून मोठमोठे स्ट्रोक मी काढू शकतो, निर्माण करू शकतो. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो गोलंदाज संघपालसाठी. मोठा प्रहार ऑन साइडला मिळेल सिंगल, परंतु स्ट्राईक रोटेड होणार 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतात. धाव संख्या 23 म्हणजे मला 4 चेंडूमध्ये 18 धावा. 4 चेंडूमध्ये 18 धावा काढल्या संघपालने. पहिल्या षटकामध्ये फक्त ऑन स्कोर बोर्ड 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 5 धावा होत्या आणि त्याच्यामध्ये 4 चेंडूचा समाप्तीनंतर 18 धावा. पुन्हा एकदा हलक्या हातीनं महेंद्र सिंग धोनी स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. एकदा मिळेल थोडीशी लेस फिल्डिंग पाहता पाहता इथे दुसरी धाव मात्र पूर्ण होते. धाव संख्या पोहोचली 25 या आकड्यावरती. 5 चेंडूमध्ये 20 धावा खर्च केले. उर्वरित हा शेवटच्या षटकातला मला शेवटचा चेंडू असेल 25 धावा झाली म्हणजे 5 चेंडूमध्ये 20 धावा पुरेपूर फायदा घेतला 5 चेंडूचा. तो म्हणजे संघपालने 5 चेंडूमध्ये 20 धावा ऑन स्कोर बोर्ड धाव फलकावर लावल्याने. टोटल ऑन स्कोर बोर्ड जर आपण पाहिला तर धाव संख्या झाली 25 या आकड्यावरती 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये केबीसीसी कसबा संघ. शेवटचा चेंडू फायदा संघपालच्या बॅट मधून आला आणि हुक शॉट आपल्याला पाहायला मिळाला. रोज सुपर हिट शर्मा 31 आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत तर 32 धावा. 26 दिला ना 24 दिला 26 धावा. तब्बल 26 धावा कुठल्या अनिकेतच्या गोलंदाजीवर. तब्बल 26 धावा
संघ पालक 26 धावा काढल्या आणि त्याच्या गोलंदाजीने जिंकण्यासाठी आता 32 धावा करायच्या आहेत. 12 चेंडूमध्ये 32. निलेशने फक्त आपल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केला होता आणि त्याच्यानंतरला 26 धावा अनिकेतच्या गोलंदाजीने कुठल्या आता संघ पालक 26 धावा. यापुढील होणारा सामना समृद्ध बॉईज हरदखळे वर्सेस पवन स्पोर्ट्स काळुस्ते. दोन्ही संघाच्या संघनायकाला कॉमेंट्री बॉक्सपाशी यायचं विनंती असेल. यापुढील होणारा सामना जेबी बॉईज जावडे वर्सेस जिल्हार करगुडे. दोन्ही संघाच्या तथास्तु सुंदरपुरा संघाला जिंकण्यासाठी करायच्या 32 धावा. स्ट्रायकिंग एंडला अनिकेत आणखी नॉन स्ट्रायकिंग एंडला अमित पायचं वैट तिकडे पहिलं आणि संघासाठी मात्र महत्वपूर्ण पहिल्या षटक दोन गोलंदाजी टाक होते. सज्ज होते गोलंदाज पवन व मॅन फ्रॉम कसबा संघाचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडूमध्ये 32 धावा ऑन स्कोर बोर्ड आपल्याला लावायचं जिंकण्यासाठी. सामन्याला सुरुवात पहिला चेंडू फेस करेल बाय आपल्याला पाहायला मिळतो पवनचा
याला मोठा प्रहार जशाच तसा उत्तराने चेंडू जातो का कॉर्नर बाउंड्रीच्या बाहेर फुलटा 6 धावा बॅट्समनच्या बॅट मधून एक अफलातून स्ट्रोक 6 धावेसाठी धावसंख्या पोचले 6 या आकड्यावरती आम्ही सुद्धा कमी नाही हे मात्र दाखवून दिलं बॅट्समनने एक मोठा स्ट्रोक मात्र कावकरच्या डोक्यावरून चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर फुलटा 6 धावेसाठी पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होते मात्र पवन इथे मात्र कमबॅक करण्यासाठी दोन्ही बॅटर मात्र सज्ज आहे एक हाय वोल्टेज ड्राम आपल्याला पाहायला मिळतो पुन्हा एकदा पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते ऑन साइडला इथे फायचं आहे वन बॉल पुन्हा जातो चेंडू बाउंड्रीच्या बाहेर सीमारेषा बाहेर बॅट्समनच्या बॅट मधून एक अफलातून स्ट्रोक आणि 4 धावा धावसंख्या पुढे 10 या आकड्यावरती पहिल्या चेंडूवर षटकार दुसऱ्या चेंडूवर मात्र चौकार धावसंख्या दिले 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 या आकड्यावरती वसूल धावा पूर्णपणे केले अजून या षटकातील 4 चेंडू बाकी आहे त्यासाठी मात्र बॅटर मात्र मैदानामध्ये तैनात आहे हाय व्होल्टेज ड्राम आपल्याला पाहायला मिळते इथे काहीही होऊ शकतं पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती तसंच होते यावेळी चेंडू हवेमध्ये इथेच गेले का हे मात्र राहायचं परंतु काय चेंडू मात्र ट्रॅव्हल होणार नक्कीच आणि इथे एका धाव मात्र समाधान मानावं लागतं धावसंख्या जर पोचली 11 या आकड्यावरती 3 चेंडूचे सांगता होते धावसंख्या झाली 11 टोटल जिंकण्यासाठी आपल्याला 32 धावा करायच्या धावसंख्या झाल्या 11 अजून जिंकण्यासाठी आपल्याला इथे 21 धावा करायच्या 9 चेंडू आणखी 21 धावा तथाच तो शिंगारपूर या संघाला जिंकण्यासाठी 9 चेंडू आणखी 21 धावा ऑन स्कोर बोर्ड लावावे लागतील मेहनत करावी लागेल मैदानामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते पवन मॅन फ्रॉम कसबा या संघाचा यावेळेला गॅप मध्ये डोला चेंडू परंतु फिल्डर तिथे तैनात आहे आणि इथे मात्र एकाधार मात्र समाधान मानावं लागते धावसंख्या पुढे 1 सरकताना धावसंख्या जण पोहोचली विदाउट लॉस 12 या आकड्यावरती 4 चेंडूचे सांगता झाले उर्वरित 2 चेंडू मात्र बाकी आहे आणखी बॅट्समन मात्र मैदानामध्ये तैनात आहे वेल सेटल मात्र बॅट्समन आहे या बॅट्समनच्या बॅट मधून चौका षटकार आपल्याला पाहायला मिळाले तो बॅट्समन मात्र मैदानामध्ये आपल्याला तैनात आहे पाहायला मिळतो पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होतो गोलंदाज पाहायचं यावेळेस आकाशाला गवसने घालणारा स्ट्रोक पाहायचं आणि चेंडू मात्र निसटतोय आणि इथे पहा काय कव्हर्स केलाय फेकला गेला थ्रो केला होता परंतु चेंडूला फील्ड केलंय आणि एका धावर मात्र समाधान आणलं धावसंख्या जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती उलट षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू असेल शेवटच्या चेंडूवर मी माझ्या संघासाठी किती धावा करू शकतो हे मात्र पाहावं लागेल अनिकेतनं त्याच्या शेवटच्या गोलंदाजीवर मात्र 26 धावा खर्च केल्या होत्या संघ पाहिजे 26 धावा काढल्या होत्या आता अनिकेतच्या बॅट मध्ये पण मोठमोठे प्रहार आपल्याला पाहायला मिळतात काय कमबॅक मात्र केले आम्ही सुद्धा कमी नाही हे मात्र दाखवून दिले पुन्हा एकदा गोलंदाज टाकून देतो हलक्या हाताने खेळलाय थड्याच्या आतमध्ये चेंडू शॉर्ट लेगला पाहिलं एकदा मात्र पुन्हा पाहता पाहता होते दुसरी धाव पुन्हा होणार का गच्चाल थ्रो पाहावा लागेल आपल्याला आणि गच्चाल थ्रो मानावा लागेल आणि धाव संघावर पोहोचले 15 या आकड्यावरती 6 चेंडू आणखी 17 धावा असं समीकरण बदल हा डिटेल बॅट्समन मैदानामध्ये अजूनही आहे वैयक्तिक कोर्टातलं पहिलं आणि संघासाठी मात्र महत्वपूर्ण मी दुसऱ्या चेंडू घेऊन कोण येणार 6 चेंडू आणखी 17 धावा समीकरण बदलते 6 चेंडू मध्ये टार्गेट कंपल्सरी 32 धावा करायचे धाव संख्या पोहोचल्या 15 विदाउट लॉस आणि अजून आपल्याला 6 चेंडू मध्ये 17 धावा करायच्या आहे मैदानामध्ये त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल मित्रांनो मैदानात 6 चेंडू 17 धावा एका चेंडू मध्ये 6 धावा तर जरूर निघतात 7 चेंडू मध्ये कधी कधी 1 धाव सुद्धा निघत नाही यालाच क्रिकेट म्हणतात मित्रांनो क्रिकेट सुद्धा महत्वाचं आहे स्पर्धा देखील महत्वाचा आहे वेळ देखील महत्वाचा वेळ वाचवणं देखील महत्वाचं आहे वेळ कोणासाठी थांबला नाही आम्हाला आज कोणासाठी थांबायचं नाही त्यासाठी या ठिकाणी स्पीडअप ठेवा मित्रांनो फास्ट खेळा 7 चेंडूचा खेळ बाकी 7 चेंडू मध्ये धाव संख्या करायचं तर 17 अनिकेत स्ट्रायकिंग याला सज्ज होईल इथे मात्र पुनरागमन करेल का अनिकेत संगपालने अनिकेतच्या 6 चेंडूवर 26 धावा काढल्या होता आता पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर मात्र सज्ज होते संगपाल स्ट्रायकिंग याला सज्ज होते अनिकेत इथे 6 मध्ये 17 करायचे कोण सरस ठरेल हे मात्र पाहावं लागेल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते संगपाल यावेळेस मोठा प्रहार इथे मात्र पवन काय सोडणार नाही आणि फलंदाज होतो बाद पहिला धक्का बसतोय सुंदरपूर संघाला अनिकेतच्या स्वरूपामध्ये
बाद ठेवली डगावच्या अस्त्राला जातो. आता नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये कोण येतो. 6 मध्ये 17 करायच्या होत्या जिंकण्यासाठी, आता 5 मध्ये 17 धावा करायच्या. शृंगारपूर या संघाला 5 चेंडूमध्ये 17 धावा करायचे. टार्गेट मात्र कंपल्सरी चेस आहे. बॅटर मात्र मैदानामध्ये जातो. हा सुद्धा एक हार्ड हिटर बॅट्समन आहे. याच्या सुद्धा बॅटमध्ये मोठमोठे प्रहार आपल्याला पाहायला मिळालेत. तोच बॅट्समन मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 5 चेंडूचा खेळ बाकी. 5 चेंडूमध्ये धावसंख्या करायच्या तर 17, जिथे 6 चेंडूमध्ये 17 करायच्या होत्या. पहिल्या चेंडू मात्र विकेट्स मात्र मिळवून दिली आपल्या संघासाठी मात्र संघ पाळणे. आणि आता 5 मध्ये धावसंख्या करायची आता 17. टार्गेट कंपल्सरी चेस आहे. 5 चेंडू आणखी 17 धावा. राईट हँड बॅट्समन मात्र मैदानामध्ये संघपाल गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो. मोठा प्रहार आला आणि इथे मात्र कॅच. फलंदाज बाद. डगावच्या आसऱ्याला बॅक टू बॅक मात्र एक विकेट्स मात्र जाते. तंबूच्या आसऱ्याला अक्षय मात्र जाते तंबूच्या आसऱ्याला. आता हाय पिकचा हा चेंडू असेल. पहिल्या चेंडूवर विकेट्स, दुसऱ्या चेंडूवर मात्र विकेट्स. न्यू बॅट्समन मात्र दिनेश मात्र मैदानामध्ये येतो. बघा 6 मध्ये 17 पाहिजे होत्या. संघपालच्या पहिल्या चेंडूवर विकेट्स, दुसऱ्या चेंडूवर सुद्धा विकेट्स. आणि आता करायच्या 4 चेंडू आणखी 17 धावा. टार्गेट कंपल्सरी चेस असेल. चार चेंडू आणखी 17 धावा. संघपाल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा क्रॉस लाईन माझ्या गॅपमध्ये चेंडू आहे. अलॉंग द कार्पेट म्हणावं लागेल. एका धाव मात्र समाधान मानावं लागते. आणि आता 3 चेंडू आणखी 16 धावा. जिंकण्यासाठी 3 चेंडू आणखी 16 धावा. जवळजवळ की बेसिस बार संघ जिंकला म्हणजे काही हरकत नाही, परंतु अनबिलीव्ह तिथे काही होऊ शकतं. 3 चेंडूमध्ये 16 धावा करायच्या. आता इथेच पाहायचं 3 चेंडूमध्ये 16 धावा होतील का. राईट हँड बॅट्समन मात्र मैदानामध्ये 3 चेंडूवर 3 षटकार आले तर हा संघ मात्र खरोखरच शृंगारपूर संघ जिंकू शकतो. त्यासाठी षटकार मारावे लागतील मैदानामध्ये. आणि यावेळी बॉडीला चेंडू आदळतो आणि इथे मात्र चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. पाणी नाही पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आता सज्ज होतो. गोलंदाज संघपाल 2 चेंडूचा खेळ बाकी. 2 चेंडूमध्ये धावसंख्या करायची 16. अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती संघपालचे. संघपाल त्याच्या षटकामध्ये 2 विकेट्स मात्र बॅक टू बॅक मात्र तंबूच्या आसऱ्याला यावेळेस पाहू शकतो. बॅट बॉलचा तितकाचा संपर्क नाही. चेंडू मात्र जातो निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावली आणि मला वाटतं शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूमध्ये धावसंख्या करायच्या 16. यापुढील होणारा सामना हरदक आणखी काळोस अशा दोन्ही संघादरम्यान लढत होईल आपण पाहतोय. आणि हा वाईट चेंडू पंच आम्हाला घोषित करतात की धीस प्लेअर इज नॉट गुड, म्हणजेच हा वाईट चेंडूची सांगता होते. हा सेमी फायनलची लढत आपण पाहतोय. समृद्ध बॉईज हरदक पवन स्पोर्ट्स काळुसते यापुढील होणारा सामना तयार व्हायला लागायचे. समृद्ध बॉईज हरदक त्याचप्रमाणे पवन स्पोर्ट्स क्लब काळुसते या संघादरम्यान. इथे मात्र कसबा संघ विजय झालाय आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जे ठरतोय. द नेक्स्ट अवॉर्ड गोष्ट मॅन ऑफ द मॅच मॅन फ्रॉम कसबा. आय रिक्वेस्ट यू संघपाल प्लीज कम ऑन द स्टेज अँड यू कॅन टेक युअर अवॉर्ड्स. आणि आता जायचंय. आता होणारी लढत आपण पाहणार आहोत. समृद्ध बॉईज हरदक आणखी पवन स्पोर्ट्स